साई मंदिराचे चारही गेट खुले करावेत. चारही गेटजवळ मोबाईल आणि चप्पल स्टँड असावेत. चारही गेटजवळ सशुल्क दर्शन पासची व्यवस्था असावी. या आणि अशा विविध मागण्यांसाठी शिर्डीतील व्यापाऱ्यांच्या वतीनं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना निवेदन देण्यात आले. साई मंदिराचे चारही गेट कोरोना महामारीमध्ये बंद करण्यात आले होते आणि त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी वेळोवेळी उठाव केल्यानंतर गेट नंबर 3 या अंशतः खुले करण्यात आले. या गेटमधून फक्त काही ठराविक ग्रामस्थांना, अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रवेश दिला जातोय. मात्र सर्वसामान्य साईभक्तांना या प्रवेशद्वारामधून आत जाण्यास मनाई आहे. दिव्यांग वयोवृद्ध साईभक्तांना शेजारील अडचणीच्या गेटनं आत सोडले जाते. VIP साईभक्तांना गेट नंबर 2 मधून आत बाहेर जाऊ दिलं जाते, तर गेट नंबर 4 मधून संस्थान कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आत व बाहेर जाण्यास मुभा आहे. गेट नंबर 1 कायमस्वरूपी बंद करत गेट नंबर 5 ने भाविकांना बाहेर सोडले जाते. साईभक्तांना आणि ग्रामस्थांना मंदिर परिसरामधील शनिदेव, महादेव, गणेश मंदिर, दत्त मंदिर, नंदादीप, ध्यान मंदिर आणि गुरुस्थान आदी ठिकाणी दर्शनाला जाण्यासाठी संपूर्ण दर्शन रांगेमधून समाधी मंदिरद्वारे वरील ठिकाणी जावे लागते. त्यामुळे एवढ्या मोठ्या दर्शन रांगेतून एकदा गेलेला भक्त पुन्हा आत जाण्यास धजावत नाही. शिर्डीमध्ये 2 दिवस मुक्काम करून पूर्वीप्रमाणे मंदिर परिसरामध्ये शांत बसावे, बाबांचे नामस्मरण करावे अशी अनेक भाविकांची मनस्वी इच्छा असते. परंतु चुकीच्या नियोजनामुळे भक्तांना एकाच दिवसामध्ये शिर्डीतून बाहेर जावं लागते. या प्रश्नी भाविकांची मोठी नाराजी दिसून येते आणि त्याचा परिणाम शिर्डीमधील व्यावसायिकांच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या सर्व गोष्टी ग्रामस्थांनी वेळोवेळी साई संस्थान प्रशासनामधील अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु अधिकारी याविषयी योग्य तो निर्णय घेण्याऐवजी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. साई उद्यान इमारतीमध्ये लाडू काउंटर आणि सशुल्क दर्शन पास, बुक स्टॉल, कापड कोठी व पुस्तकालय येथे व्यवस्था सुरू करावी. गर्दी कमी असताना भक्तांना पूर्वीचे 16 गुंठे शेजारील गेटने दर्शनास सोडावे, जेणेकरून भक्तांना साई समाधीचे वेळेत दर्शन होईल. तर चारही गेटमधून भाविकांना दर्शनासाठी आत बाहेर जाण्यास खुले करावेत. या आणि अशा विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांच्या वतीनं मोर्चा काढत साई संस्थानचे CEO गाडीलकर यांना शिर्डीकरांच्या मागण्या ह्या होत्या का साईबाबा संस्थांनी कोविड नंतर हे जे मेन 4 गेट आहे ते बंद केले होते साईभक्तांसाठी आणि शिर्डीकरांसाठी. ते ताबडतोब खुले करण्यात यावे, म्हणजे जाणे येण्यासाठी 4ही गेट खुले करण्यात यावे. यासाठी आम्ही हा भव्य मोर्चा शिर्डी ग्रामस्थ आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीने काढण्यात आला होता. त्याचबरोबर आमचे जे ग्रामदैवत मंदिर आहे त्यामध्ये गणपती मंदिर आहे, शनी मंदिर आहे, मारुती मंदिर आहे किंवा महादेव मंदिर आहे, या मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारच्या ग्रामस्थांना जाता येत नाही. गेलेला एकदा साईभक्त बाहेर आल्यानंतर त्याला परत जाता येत नाही, त्याला तो मानसिक त्रास होतो. तो भक्त येऊन इथं नंदादीप असेल, गुरुस्थान असेल, सत्यनारायण पूजा असेल, बाकीच्या परिसरामध्ये तो हिंडला पाहिजे अशा प्रकारची आमची भावना आहे. त्यामुळं त्या साईभक्ताला चांगल्या प्रकारचं समाधान होईल आणि तो इथं 1-2 दिवस राहण्याचा प्रयत्न करेल. यासाठी आम्हाला शिर्डी ग्रामस्थांचा आणि व्यापारी असोसिएशनचा मोर्चा होता. प्रस्तावित CISF सुरक्षेला देखील शिर्डीकरांनी विरोध दर्शवला. काय त्याच्या मागची? CISF ही यंत्रणा साईबाबा संस्थांना आणायच्या कुठल्या प्रकारची गरज नाही, पण किती सदस्य समिती वेगळा काहीतरी निर्णय घेते आणि CISF आणायचा प्रयत्न करते. CISF आणून कुठल्या प्रकारचा उपयोग होणार नाही. साईभक्त हा काय चोरीलबाडी करणार नाही किंवा शिर्डी ग्रामस्थ हा काय चोरीलबाटा करणार नाही. यांना जर यंत्रणा आणायची आहे तर त्यांनी बस स्टँड असेल, 1000 रूम असतील, 500 रूम असतील, या ठिकाणी जी गुन्हेगारी आहे, शिर्डीमध्ये जी गुन्हेगारी ही नष्ट करण्यासाठी तिचा वापर करावा असं आमचं शिर्डीकरांचं मत आहे. धार्मिक स्थळी CISF नको असं एकंदरीत आमचं म्हणणं आहे. या ठिकाणी CISF नकोच आहे. हे त्रिसदस्यीय कोर्टाच्या आधिपत्याखाली आहे. सत्तेत जरी असलो तरी साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळ नाही, त्यामुळं हा कारभार कोर्टाच्या अधीन आहे आणि प्रत्येक गोष्टीची परमिशन ही कोर्टाकडून घ्यावी लागते. त्याच्यामुळं गावकऱ्यांची या ठिकाणी नाचक्की होते आणि आमची मागणी हीच आहे का साईभक्तांना आणि गावकऱ्यांना 4ही गेटला येऊ जाऊ द्यावा, एवढीच आमची या निमित्ताने मागणी होती. व्यवसायावरती नेमका कसा परिणाम झाला या सगळ्या साई संस्थांच्या निर्णय? गेल्या 2019-20 जे कोविड लागलं त्याच्यानंतर जे निर्बंध घातले गेले, शासनाने सगळे मंदिरांचे निर्बंध उठवले, परंतु साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने एकही निर्बंध उठवलेला नाही. जेणेकरून त्याच्या आड आणखी त्यांनी निर्बंध घातले का जेणेकरून ग्रामस्थ साईभक्त मंदिर परिसरात फिरणार नाही याची त्यांनी एकदम दक्षता घेतली. खरं तर बाबा मंदिर
प्रिमायसेसमध्ये परिसरामध्ये पायी फिरायचे, म्हणून आलेला भक्त मंदिर परिसरात कुठं बसायला मिळावं, कुठं ध्यान करायला मिळावं, नंदादीपला चक्रा मारता यावा, गुरुस्थानला धूप जाळता यावं, डोनेशन ऑफिसला जाता यावं, कापडकोठीला जाता येतो म्हणून मंदिर परिसरात येण्यासाठी इच्छुक असतं. परंतु साईबाबा संस्थांनी कोविडच्या नावाखाली जे निर्बंध घातले त्यात मंदिर परिसरात एकही भक्त राहणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. CSF येण्याचं काही एक कारण नाही. मंदिर गेले 100 वर्षापासून उभं आहे. बाबा हयातीत शिर्डीत 80 वर्ष राहिले. बाबांनी गोरगरिबांना सांभाळलेलं, आतंकवादी आणि अतिरेकी कारवाया नक्सली लोकांना सांभाळलेलं नाही. गावकऱ्यांचा आत्मविश्वास इतका सुंदर आहे. इथला प्रत्येक गावकरी हा मंदिराचा सुरक्षा रक्षक आहे. या पद्धतीने सुरक्षा रक्षक म्हणूनच इथला दुकानदार असेल, स्थानिक व्यापारी असेल, हातविक्रेता असेल, सगळेजण मंदिराची काळजी घेतात. त्यामुळं CFS ही संस्था मंदिराला येऊ नये ह्या भावनेचं मी तरी आहे. उपस्थित राहिले, आपण सर्वांनी शांततेत मोर्चा काढला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी आपण संस्थांचे 4 गेट जे आहेत, शिर्डी मंदिराचे 4 गेट सुरू करण्याच्या संदर्भाने मुद्दा उपस्थित केलेला आहे. परवा दिवशी सुद्धा मोर्चामध्ये हा मुद्दा उपस्थित झालेला होता. तर या संदर्भाने हा विषय जो आमची जी त्रिसदस्यीय समिती जी आहे त्या समितीमध्ये मांडला जाईल आणि सुरक्षेच्या संदर्भाने बी सुद्धा आढावा घेतला जाईल आणि पॉझिटिव्ह काय त्यामध्ये होईल त्या दृष्टीने निश्चितपणे भूमिका मांडली जाईल. त्या एसएफच्या संदर्भाने सुद्धा ज्या आपल्या भावना समजलेल्या आहेत त्या सुद्धा त्यामध्ये मानल्या जातील. लाडू काउंटर जे आहे 4 गेटला सुरू करायच्या संदर्भाने आपण सूचना केलेल्या बाहेर तर तेवढी जागा पाहणी केली जाईल आणि लाडूचे काउंटर जे आहेत ते तेवढे सुरू केले जातील. पेडपासच्या संदर्भाने सुद्धा जे आहे ते 8 दिवसामध्ये निर्णय घेतला जाईल. लाडू काउंटर जे आहे ते लवकर सुरू केले जातील आणि दुसरा जे आहे ते सिक्युरिटीच्या संदर्भाने विषय जो आहे तो समिती पुढे मांडला जाईल आणि त्यामध्ये सुद्धा बाकीचे मुद्दे जे आहेत ते आपण मला वाटतं ते शिर्डीचे काही आपण एक कमिटी करू आणि तुमचे प्रतिनिधी जे आहेत तिथे आपल्याला काय काय करायला पाहिजे त्या संदर्भाने आपण मधून चर्चा करत जाऊ आणि त्याच्यावर मार्ग काढत जाऊ. म्हणजे मग हे तुम्ही आणि आम्ही हा जो विषय येतो तो काय विषय तो येणार नाही. तर एवढं बोलतो. एसनान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.